प्रत्येक मंत्र्याला असं वाटतं की मला जास्त मिळालं पाहिजे, माझ्या खूप आयडियाज आहेत, मी सगळं डिपार्टमेंट बदलून टाकणार आहे, असं वाटणं साहजिक आहे. पण आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, विकसित अर्थव्यवस्था नाही आहोत. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यावर साधन संपत्तीच्या मर्यादा असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आता ज्यावेळेस आम्ही पुरवणी मागण्या घेतल्या तर पुरवणी मागण्यांमध्ये आमच्याकडे जी लिमिट होती ती 50,000 कोटीची होती. आमच्याकडे वेगवेगळ्या विभागांनी 2 लाख कोटी रुपयाच्या मागण्या दिल्या. पण त्याच वेळी ज्यावेळेस आम्ही डिपार्टमेंटला घेऊन बसलो आणि त्यांच्या लक्षात आणून तुम्ही मागणी तर दिली आहे, पण मूळ बजेटमध्ये तुम्हाला जे दिलंय तेही तुम्ही खर्च केलेलं नाहीये, मग आता तुमची मागणी कशी मान्य करायची? तर त्याच्यावर ते काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे हा प्रबोधनाचाही विषय आहे, समजून घेण्याचाही विषय आहे, आणि काही प्रमाणात हे खरंही आहे की सगळ्यांच्या ज्या काही ॲस्पिरेशन्स आहेत त्या काही विकसनशील अर्थव्यवस्थेत पूर्ण करता येत नाहीत. कुठेतरी एक रिस्ट्रेंट सगळ्यांनाच ठेवायला लागेल. ठेवायलाच पाहिजे.